सुजाताज किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। टेस्टी अशी ही सिंधी कढी आणि भात, खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे। ही सिंधी कढी छान भातावर अशी टाकून घ्यायची। अशी ही टेस्टी डिश। भांडं ठेवलं आहे आणि असा एक खोलगट चमचा घेतलेला आहे आणि त्याच्या भरून मी तेल घालणार आहे। आणि जेवढं आपण तेल घेतलं त्याच्या दुप्पट आपल्याला बेसन घ्यायचं आहे। त्याच्यामुळे ह्या चमच्याने 2 चमचे मी आधीच बेसन मोजून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे आणि ही मेथी दाणा आहे, 7-8 मेथीचे दाणे घातलेले आहे आणि थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे। छान तडतडायला लागलेलं आहे। याच्यामध्ये हे दुप्पट मी तेलाच्या दुप्पट बेसन घेतलेलं आहे। बेसन याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि याला छान कलर येईपर्यंत, सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अगदी लो गॅसवरच भाजायचं आहे, म्हणजे छान भाजल्या जाईल आणि आपली सिंधी कढी खूप छान टेस्टी होईल। याला 1-2-3 मिनिटं लागेल भाजण्यासाठी। कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि सुगंधही सुटलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता याच्यामध्ये काही कढीपत्ता घालत आहे आणि हे अद्रक आहे, 1 इंच अद्रक किसून घेतला आहे आणि हे 4 ते 5 मिरच्या आहे, हे घालून घ्यायच्या आणि याला थोडंसं आपण फ्राय करून घेऊ। आता हे छान मिरच्या सुद्धा छान भाजून झाल्या आहे। तर याच्यामध्ये मी बारीक टोमॅटो चिरून घेतला आहे, तो टोमॅटो याच्यामध्ये घालून घ्यायचा किंवा टोमॅटोची प्युरी जरी घातली तरी चालेल आणि याला थोडंसं आपण फ्राय करून घेऊ। हे टोमॅटो पण छान मॅश झालेले आहे याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालून घेऊ आणि तिखट घ्यायचं आहे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता। आणि याला थोडंसं आपण 1 मिनिट भाजून घेऊ। पूर्ण हे बेसन भाजायला मला 2.5 मिनिटं लागले, अगदी स्लो गॅसवर भाजलेलं आहे। आता गॅस बंद करू आणि हे गरम पाणी आहे, गरम पाणी 2 ग्लास याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे छान याच्या गुठळ्या सर्व फोडले आहे, बेसन असल्यामुळे गुठळे होऊ शकतात, तुम्ही पाहू शकता। आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि याला झाकण लावून उकळी येऊ द्यायची आहे। आता याला उकळी आली का आपण बघू। आता याला छान उकळी आलेली आहे। ते इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहे, ड्रमस्टिक, भेंडी, शिमला मिरची, बटाटा आणि वांगे आणि थोडेसे शेंगा घेतलेले आहे, किंवा आपल्या आवडीनुसारही तुम्ही भाज्या टाकू शकता। हे आपण सर्व भाज्या याच्यामध्ये घालून घेऊ। कच्च्याच भाज्या आहे, काही बॉईल वगैरे काही केलेल्या नाही आहे। आपण ह्याला याच्यामध्ये शिजवायचं आहे, परत झाकण लावून 2-3 मिनिटं आपण शिजून घेऊ। याच्यामध्ये थोडासा मी गरम मसाला घालणार आहे, अगदी छोट्या चमच्याने 1 चमचा। नंतर याला शिजू द्यायचं आहे, शिजला आहे का चेक करू। मस्त सुगंध सुटलेला आहे। छान शिजलेला आहे आणि या शेंगा सुद्धा छान शिजलेल्या आहे। तर याच्यानंतर आपण
हा चिंचेचा कोळ आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे मी चिंचेचं, किंवा चिंच जर नसेल तर आंब्याची पावडर जरी टाकली तरी चालेल, ते घ्यायचं. आणि तुम्हाला जर आवडत असेल त्याला बॅलन्सिंग म्हणून थोडासा गूळ, साखर काही घातलं तरी चालेल, किंवा नाही घातलं तरी चालेल. मी इथे काहीच नाही घालणार आहे. आणि याला थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेऊ. अशी ही सिंधी कढी रेडी आहे. याचा मी रस्सा एवढा थिक ठेवलेला आहे. मस्त टेस्टी अशी ही सिंधी कढी रेडी आहे. ही सिंधी कढी भातासोबत खाल्ली जाते. खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे. तुम्हाला ही माझी डिश कशी वाटली जरूर कळवा. आणि जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते, ते दाबा. म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. अशी ही टेस्टी सिंधी कढी.